नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले। जेम पोर्टलच्या माध्यमातून खरेदीतला भ्रष्टाचार संपवला। भारत नेटच्या माध्यमातून 2,14,000 ग्रामपंचायतींपर्यंत थेट इंटरनेट कनेक्टिव्हिटी नेली। 13 नवीन एम्स हॉस्पिटल तयार केले। ग्रामीण भागात 6 कोटी लोक हे डिजिटली साक्षर झाले आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये एक गुणात्मक आणि संख्यात्मक बदल करण्याचं काम हे मोदीजींनी केलं। पूर्वी रोड, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे अशी जी पायाभूत सुविधांची क्षेत्र आहेत, याच्यामध्ये भारत वर्षाला 2 लाख कोटी रुपये खर्च करायचा, आता वर्षाला 12.2 लाख कोटी खर्च करतो। म्हणजे अनेक पटींनी या ठिकाणी हा खर्च वाढवलेला आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 8 लाख किलोमीटर रस्ते झाले आहेत, त्यातले 4 लाख किलोमीटर हे केवळ मागच्या 10 वर्षांमध्ये झालेले आहेत। राष्ट्रीय महामार्ग 91,000 किलोमीटरवरनं 1,46,000 किलोमीटरपर्यंत गेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर पूर्वी एका दिवसाला आपण 11 किलोमीटरचा हायवे तयार करायचो, आता त्याची स्पीड दिवसाला 34 किलोमीटर म्हणजे 3 पटीने प्रतिदिन हायवे करण्याची स्पीड ही आपण वाढवली आहे। रेल्वे ब्रॉडगेज विद्युतीकरण हे आता 99.6% झालं आहे, म्हणजे जवळपास 100% रेल्वे ब्रॉडगेज रेल्वे ही आता इलेक्ट्रिकवर आपण आणलेली आहे। आणि 1337 रेल्वेचे स्टेशन्स अमृत भारत स्टेशन्स म्हणून आज त्याचा कायापालट होतोय किंवा झालेला आहे। 164हून अधिक वंदे भारत एक्सप्रेस परदेशामध्ये किंवा जगाच्या प्रगत देशांमध्ये ज्या प्रकारची ट्रेन पाहायला मिळते, ती ट्रेन 100% भारतामध्ये मॅन्युफॅक्चर करून आणि भारतीयांच्या सेवेमध्ये आणण्याचं काम करण्यात आलेलं आहे। देशातलं मेट्रो नेटवर्क हे पूर्वी 5 शहरांमध्ये होतं, आता ते 26 शहरात गेलं आहे आणि जवळपास 5 पटीने हे मेट्रो नेटवर्क आज देशामध्ये वाढलं आहे। पूर्वी देशात 74 विमानतळं होते, आता 164 विमानतळं ही देशामध्ये तयार झालेली आहे। त्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्रात संख्यात्मक आणि गुणात्मक एक प्रचंड मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज आपण पाहतोय की भारत जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालाय आणि लोक मंदी 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 असं सांगत होते, पण चालू वर्षातला आर्थिक विकासाचा दर हा 7%हून अधिक रजिस्टर झालेला आहे आणि जगात सर्वाधिक विकास वृद्धीचा दर हा भारताचाच आहे। फास्टेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी आजही भारत आहे आणि जवळपास आपण 345 लाख कोटीचा टप्पा पार केलेला आहे। 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे अत्यंत वेगाने भारताची वाटचाल ही आता चाललेली आहे। विदेशी मुद्रा भंडार 67 लाख कोटी रुपये आता आपल्याकडे आहेत। पुढच्या 11 महिन्याचे सगळे इम्पोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94% कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे। मी एक काळ आपण असा बघितला की विदेशी कर्जाखाली बुडलेला भारत, फ्रेजाइल 5 अर्थव्यवस्था आणि वर्ल्ड बँक किंवा IMF हे सांगायचं की यातनं बाहेर निघाला नाही तर भारत डेट ट्रॅपमध्ये जाईल, कारण विदेशी कर्ज परत करण्याकरता भारताकडे पैसे नाहीत। आज त्या भारताकडे एका दिवसात परत करावे लागले तरी 94%
कर्ज आपण एका दिवसात परत करू शकतो अशा पद्धतीनं, आणि 11 महिन्याचे एक्सपोर्ट हे याकरता महत्त्वाचं आहे की साधारणपणे UPAच्या सरकारमध्ये 1 महिन्याच्या इम्पोर्टचे देखील आपल्याकडे विदेशी मुद्रा नसायची, ते आता 11 महिन्याची आपल्याकडे आपल्या स्टॉकमध्ये या ठिकाणी आहे. GST आता 22 लाख कोटींवर गेलाय आणि अर्थातच यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. UPAचा जो व्यवहार आहे याच्यामध्ये 12,000 पटींनी वाढ झाली आहे आणि 314 लाख कोटी रुपयाचे डिजिटल व्यवहार आज भारतात चालले आहेत. चायनासहित सगळ्या देशांना भारताने मागे टाकलेलं आहे डिजिटल व्यवहारांमध्ये. आणि विशेषतः आम्ही तयार केलेला UPI हा आता जगातले 30 देश वापरत आहेत. ब्राझील सारखा देश हा देखील आता UPI वर शिफ्ट होतोय. ही मला असं वाटतं की भारतीयांकरता अत्यंत गौरवाची परिस्थिती आहे. आणि प्रत्यक्ष कर संग्रह डायरेक्ट टॅक्सेस 27 लाख कोटीपेक्षा जास्त गेले आहेत. प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हमध्ये 20 लाख कोटीपेक्षा अधिकची विक्री आणि 12 लाख नवीन रोजगार तयार झाले आहेत. मेक इन इंडियामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं आता 1.9 लाख कोटीवरनं 11.3 लाख कोटीवर गेली आहेत. आणि सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारत आता वैश्विक हब होतोय. जवळपास 1,64,000 कोटी रुपयाच्या 12 प्रकल्पांना सेमी कंडक्टर क्षेत्रामध्ये देशामध्ये मंजुरी मिळाली आहे आणि चिप्सचं प्रोडक्शन देखील आता भारतामध्ये सुरू झालेलं आहे. 2014 साली मोबाईल जे आपण वापरतो 90% मोबाईल हे आयात आपण करायचो, आपल्याकडे त्याचं प्रोडक्शन नव्हतं. आता 300हून अधिक कंपन्या भारतामध्ये मोबाईल तयार करतात आणि मोबाईलची निर्यात 163 पटीने आपण वाढवलेली आहे. आता मोबाईल निर्यात करणारा देश हा भारत झालाय. संरक्षण उत्पादनामध्ये आपण विशेषतः जो दारुगोळा आहे आणि बाकी बेसिक गोष्टी आहेत यात 94% इम्पोर्ट करायचो, देशात 6% निर्माण करायचो. आजची परिस्थिती अशी आहे की आपण स्वयंपूर्ण तर झालोच आहोत, पण आपण निर्यात करतो आहोत आणि ही निर्यात 38,400 कोटीपर्यंत आज देशाची गेलेली आहे. 2.6 लाख स्टार्टअप्स आणि 120 युनिकॉर्न देशात तयार झाले आहेत. आणि या सगळ्या विकासासोबत मोदीजींनी विकास भी और विरासत भी अशा पद्धतीनं या देशाची अस्मिता आणि देशाचा स्वाभिमान हा पुन्हा उंच केलेला आहे. अयोध्येतील राम मंदिर असेल, काशी विश्वनाथ कॉरिडॉर असेल, उज्जैन महाकाल लोक असेल, केदारनाथ धाम असेल, देशामध्ये भगवान गौतम बुद्ध सर्किट असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचतीर्थ विकास असेल, भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिवस असेल, प्रसाद योजनेतून 1700 कोटी रुपयाची कामं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये झालेली आहेत. आणि आता राजपथ नाही तर कर्तव्यपथ, राजभवन नाही तर लोकभवन, रेस्कोर्स रोड नाही तर लोककल्याण मार्ग, मुघल गार्डन नाही तर अमृत गार्डन, पोर्ट ब्लेअर नाही तर विजयपुरम, अशा पद्धतीनं आज आमची अस्मिता आम्ही पुन्हा जागृत केली आहे. योग दिवस हा जागतिक पातळीवर गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काश्मीरमध्ये झालेली ऐतिहासिक चूक ही सुधारून 370 आणि 35A हे रद्द करून काश्मीरचं 100% भारतामध्ये इंटिग्रेशन, विलिनीकरण करण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारने केलं आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राला देखील
मोदीजींनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. विशेषतः सिंचनाचं विशेष